एका भाऊनी आपल्याला इंस्टाग्रामवरती मॅसेज केला होता की नारी सुवर्ण मेंढीचं वर्षाचं सरासरी उत्पन्न किती भेटू शकतं, त्यावरच आज मी तुम्हाला माहिती देणार आहे। त्याआधी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा। बरेच जण व्हिडिओ बघतात आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करत नाहीत। तुमचं नुकसान कुठं ना कुठं होऊ नये किंवा तुम्ही हुशार व्हावं ह्यासाठी मी व्यवस्थित तुम्हाला चांगल्या दर्जाचं एक अनुभव किंवा नॉलेज देत असतो या। तर त्यासाठी असंच पुढं पण तुम्हाला नॉलेज किंवा माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। नारी सुवर्ण जी मेंढी आहे त्या मेंढीला सरासरी 2 पिल्लं होतात। आता 5 मेंढ्याचा आपण हिशोब करणार आहे, पण 5 मेंढ्यामध्ये तुम्हाला एक नरही आहे, म्हणजे टोटल तुमचे प्राण्यांची संख्या 6 आहे, बरोबर। तर जसं की 5 माद्या आहेत तर 5 माद्याला असं पण नाही की 2-2 पिल्लं होतील, बरोबर। कदाचित काही माद्यांना 3-3ही पिल्लं होतात आणि काही माद्याला 2ही पिल्लं होतात। कदाचित एखाद्या येताला एखाद्या मादीला एकसुद्धा पिल्लू होतं किंवा एखादी मादी फेलसुद्धा जाते। ह्या गोष्टी घडतात। तुम्ही आधीच हिशोब करता की 2-2 पिल्लाने किती झाले। 5 मेंढ्या घेतल्या का 5 मेंढ्याचा लगेच हिशोब होतो की 2-2 पिल्लं झाली तर 10 पिल्लं झाली। तसं नसतंय गणित। तसं तुम्ही गणित करता 3-3 पिल्लं झाली का लगेच 15 पिल्लं झाली 5 मेंढ्याची, बरोबर। वर्षाची 30 पिल्लं झाली 5 मेंढ्यात। तसं नसतंय भाऊ। खरं गणित कसं असतंय तुम्हाला सांगतो। तुम्ही असा हिशोब करता त्यामुळं तुमचं मेंढी पालन टिकत नाही। तुम्हाला मोडायची म्हणजे लगेच तुम्ही केलं आणि 1 वर्ष 2 वर्ष टिकलं नाही तोपर्यंत लगेच मोडून पण रिकामं होता। आता ह्याचा त्याचा नाद करून किंवा तो म्हणतो ह्यो म्हणतो म्हणून ह्या गोष्टी करून चालत नाहीत। आता कसं आहे माहिती आहे का, माझं तुम्हाला विकायचं नाही किंवा तुमचं मला विकत घ्यायचं नाही। मी जे पण आहे रिअल सांगणार। मी कुणाला ट्रोल करतोय किंवा कुणाचं काही म्हणजे कुणाचे प्राणी विकायचे आहेत किंवा कुणाचे नंबर देतोय अशातला काही भाग नाही आहे, बरोबर। किंवा कुणाची 500-1000 रुपये दलालकी खातो हा पण काही प्रश्न नाही। म्हणजे मी जे पण बोलतोय ना ते तुम्हाला कडू वाटत असेल पण हे सत्य आहे, कारण का ही रिॲलिटी आहे। मी खरं ते सांगतोय, अनुभवातून सांगतोय। कारण का असं नाही की बाकीच्या मेंढ्या आहेत म्हणजे त्या 2-2 पिल्लं देत नाहीत, देतात। एखाद्या याताला 1-1 पिल्लू देतात, एखादं यात फेलसुद्धा जातं, असं नाही आहे। आणि तुम्हाला जे लोक सांगतात ना 12 महिन्यामध्ये 2 येतं होतात, 12 महिन्यामध्ये त्यांच्यात होत असतील पण तुमच्यात होणार नाहीत। एखाद्या बरीला तुमच्यात पण 12 महिन्याचे काय 11 महिन्यामध्ये 2 येतं होतील। लक्षात घ्या मी काय बोलतो ते। मी कुणाला ट्रोल करतो आधी सांगतो, दुसरी बारी आहे। मी कुणाला ट्रोल करतो किंवा कुणाला काही बोलतो अशातला काही प्रश्न नाही। शेतकऱ्यांच्या अनुभवासाठी जे माझ्या बहिणी असतील किंवा भाऊ असतील जे व्हिडिओ बघतात त्यांच्या माहितीसाठी मी तुम्हाला सांगतो, बरोबर। जवळ आसपास 2 येतं होण्यासाठी नारी सुवर्णीचे तुम्ही 13, 13.5 ते 14 महिन्याचा कालावधी पकडला पाहिजे। खरी परिस्थिती सांगतो 13-14 महिना हा कालावधी पकडला पाहिजे। होऊ शकतात 11 महिन्यातसुद्धा होतात, 12 महिन्यातसुद्धा होतात, 13, 13.5, 14 महिन्यातसुद्धा होतात। एखाद्या मेंढीचं तुम्हाला वर्ष म्हटलं तरी यात सिद्ध भेटणार नाही। लक्षात आलं का। माझं सांगण्याचं तात्पर्य असं आहे की नफा तोटा हा प्रत्येक व्यवसायात राहतो। फक्त विचार तुम्ही जर मोठा करून जर त्यात उडी घेतली आणि तुम्हाला जर त्यात जर तसं म्हणजे तुम्ही विचार केला तसं जर नाही घडलं, त्याच्या विरुद्ध दिशेने घडलं तर तुम्हाला असं वाटणार की अरे रातचा बाजार केला पाहिजे। म्हणून तुम्ही गणित करताना आधी बारीक गणित केलं पाहिजे, म्हणजे छोटंसं गणित केलं पाहिजे। आणि त्या गणितावर जर तुम्ही हा व्यवसाय उभा केला म्हणजे नारी सुवर्ण मेंढी घेतली तर ते तुम्हाला 100% म्हणजे पुढे तुम्ही जाऊ शकता, टिकवू शकता व्यवसाय। जसं की 5-10 वर्ष 25 वर्ष किंवा पिढीने पिढी म्हटलं तरी काही हरकत नाही, चालवू शकता। पण तुम्ही जर सुरूलाच मोठा विचार करत असाल, जर परत तुम्हाला कसं वाटतं आधीच तुम्ही 2-2 पिल्लं धरली आणि परत जर एखाद्या 2 मेंढ्यांना जर कमी पिल्लं दिली किंवा एखाद्या 2 मेंढ्या समजा यातच नाही दिलं, बरोबर। तर त्यामध्ये मग तुम्हाला वाटतं अरे आपण काय करून बसलो या, बरोबर। आपण विकून टाकले पाहिजे, ते येळा मोडून खेळा केला। ह्या गोष्टी म्हणजे घडतात। व्यवसाय आहे, नफा तोटा हा चालत असतो। दिखावा करून चालत नसतात ह्या गोष्टी। मग आता नारी सुवर्णीचं उत्पन्न किती पकडलं पाहिजे हेही सांगतो। आता लय मोठं तुम्हाला गोष्टी सांगितल्या कारण का कडू आहेत, पण जी सत्य आहे ती परिस्थिती मी तुम्हाला सांगितलेलं आहे। आता नारी सुवर्ण आहेत तर तुम्ही 5 मेंढ्या आहेत तर 5 मेंढ्यामध्ये 3 मेंढ्यांना तुम्ही पकडलं पाहिजे की 2-2 पिल्लं होतील, बरोबर। आणि 2 मेंढ्यांना पकडलं पाहिजे की 1-1च पिल्लू होईल। आता ह्यात काही मेंढ्यांना 3ही होऊ शकतात, काही मेंढ्यांना 2 होणार, काही मेंढ्यांना 1ही होणार। तर एखादी मेंढी फेलसुद्धा जाऊ शकते। लक्षात आलं का।
हिशोब सरासरी कसा लागणार की 3 मेंढ्यांची 2-2 पिल्लं हाताला सापडणार आणि 2 मेंढ्यांचं 1-1 पिल्लू हाताला सापडणार, म्हणजे सरासरी 8 पिल्लं तुम्हाला भेटणार. वर्षाची म्हणजे वर्षाची मी म्हणतो म्हणजे 12 महिन्याची नाही, जवळ आसपास 13.5 ते 14 महिन्याचा तुम्हाला नारी सुवर्णामध्ये सुद्धा टाईम पकडावा लागेल. तर तेवढ्या कालावधीमध्ये जवळ आसपास तुम्हाला 15-16 पिल्लं, 16 जाऊ द्या 15 तरी पिल्लं हमखास तुमच्या हाताला लागतात. म्हणजे मग तुम्ही 15 पिल्लाचा हिशोब करू शकता की तुमचा विकायचा म्हणजे किती पैशाला तुम्ही विकायचं आहे पिल्लू. आता काही लोक 8,000 रुपयाला विकतात, काही 8,500ला विकतात, काही 9ला विकतात, काही 10ला विकतात, काही 12, 12.5, 13,000 रुपयाला विकतात. तर काहींचे रेट 18, 19,000 रुपये किंवा प्लसमध्ये आहेत, म्हणजे जसं की 20-21,000 रुपयेसुद्धा रेट आहेत. असं नाही काही कमीनं विकतात तर काही. आता जसं की तमिळनाडू वगैरे आहे ना, त्या भागामध्ये जास्त मोठे फार्म आहेत, आपल्याला माहीत नाहीत. बरोबर, मोठे मोठे लोक आहेत. आपण म्हणतो महाराष्ट्रामध्येच नारी सुवर्ण आहे, असं काही नाही, बऱ्याच भागामध्ये आहे, फक्त आपल्याला माहीत नसतं, तिथली भाषा आपल्याला समजत नाही. तिथं 60-60, 70-70, 80-80 मेंढ्यांचं कमीत कमी फार्म आहेत, म्हणजे 60-70, 80 मेंढ्या फार्मवरती आहेत नारी सुवर्णाच्या, असे सुद्धा फार्म आहेत. पण कसं होतं, त्यांची भाषा आपल्याला समजत नाही आणि तिथला रेट वेगळा आहे. जसं की 8-9 हजार रुपये ह्या रेटनं तिकडं विक्री होते, असं तिथले काही शेतकरी सांगतात. आणि जसं की आपल्या भागामध्ये जरा जास्त आहे, तरी पण आपल्या भागामध्ये सुद्धा 8, 8.5, 9, 9.5, 10, 10.5, 11, 12, 12.5, 13 ह्या रेंजमध्ये देणारे बरेच असे शेतकरी आहेत, नाहीत असा भाग नाही. बरोबर, त्याचप्रमाणे 15-18 हजार रुपयानं, 16,000 रुपयानं घेणारे शेतकरी पण आहे ना, आणि विकणारे शेतकरी पण सुद्धा आहेत. मग आता कमीत कमी नारी सुवर्णेचं तुम्हाला वर्षाचं म्हणजे जवळ आसपास 13-14 महिन्याचं उत्पन्न किती भेटू शकतं. 5 मादे आणि 1 6वा नर, म्हणजे 6 प्राण्यांचं. तर जवळ आसपास 8,000 रुपयानं कमीत कमी जर पकडले तर 1,28,000 रुपये एवढा, म्हणजे 1.25 लाख रुपये आपण तुम्ही पकडून चाला मोठी. बरोबर, तर तेवढे पैसे तुम्हाला कमीत कमी भेटून जातात. बरोबर, त्यातून तुमचा जे पण असेल ते मेंटेनन्स वगैरे तो राहणारच आहे. ते कोणत्याही मेंढ्या करा राहतोच, फक्त नारी सुवर्णाला जराशी जास्त मेंटेनन्स राहतो, म्हणजे जसं की खाद्य वगैरे, खुराक ह्या गोष्टी जरा जास्त प्रमाणात राहतात. आणि जास्तीत जास्तचा जर हिशोब काढायचा झालं तर जवळ आसपास 10 ते 11,000 रुपये ही रेंज लागते. म्हणजे जवळ आसपास तुमचं 1,60,000 रुपये ते 1,75,000 रुपयेपर्यंत तुम्हाला वर्षाचं म्हणजेच 12, 13, 14 महिन्याचं उत्पन्न तुम्हाला सरासरी भेटू शकतं. आता ह्यात कमी होऊ शकतं, वाढीवही होऊ शकतं. बरेच लोक म्हणतील आम्ही 3-3 पिल्लं काढतो, बरेच लोक म्हणतील आम्ही 2-2 पिल्लं काढतो. भाऊ, तुमच्यात आहेत 5, 4, 10, 25, 30, 20 ह्या रेंजमध्ये. बरोबर, म्हणून तुम्ही उत्पन्न काढता. तुम्ही करा ना 70, 80, 100 मेंढ्या करा ना, मग उत्पन्न काढा, मग मला सांगा. नसतं ना, कमीत कमी शेतकरी जो असतो ना, तो किती उत्पन्नासाठी मेंढ्या घेतो माहिती आहे का. तुमच्याकडे 2 मेंढ्या घेतो, एखादा नर घेतो, किंवा 5 माद्या घेतो, एखादा नर घेतो, म्हणजे तो तेवढ्या सांभाळायसाठी घेत नाही ना. त्याचं असं असतं की कमीत कमी 20 मेंढ्याने एखादा नर तरी दारामध्ये सांभाळावा, आपण बंदिस्त करावं, ह्या विचारानं तुमच्यापाशी तो नर किंवा मादी खरेदी करत असतो. 20 कमीत कमी 20 मादे आणि 1 नर, प्रत्येकाचा दृष्टिकोन असतो की तेवढं तरी आपल्या दारामध्ये आपण उभं राहायचं आणि तेवढंच उत्पन्न आपल्याला बऱ्यापैकी भेटलं, असं एक असतं या. ते 30 मेंढ्या 2 नर 1 नर, असं सरासरी माणसांना वाटतं की एवढ्या तरी कमीत कमी मेंढ्या आपल्या दारामध्ये पाहिजे ते. आणि तुम्ही मला सांगा, कमीत कमीचा विषय आपण एवढा सांगितला. बरेच शेतकरी असे असतात की त्यांना वाटतं 50-60 मेंढ्या कमीत कमी आपल्या दारामध्ये पाहिजेत, 50-60 मेंढ्यात चांगलं उत्पन्न भेटेल. तर बरेच लोक असे असतात की 50-60 मेंढ्या प्लस, म्हणजे जसं की 80-90-100 मेंढ्या दारामध्ये पाहिजेत. तसं नियोजनही त्यांच्यापाशी असतं, पण एवढ्या मोठ्या मेंढ्याच्या संख्येमध्ये उत्पन्न तशा प्रकारचं भेटू शकत नाही ना. एवढा माणसापाशी वेळ नाही ना. तुम्ही 5 प्राण्यांना जेवढा वेळ देता तेवढा 100 प्राण्यांना वेळ देऊ शकणार आहे का? नाही ना. किंवा तुम्ही जसं की 10 प्राण्यांना, 15-20 प्राण्याला जसा वेळ देता तसं 30-35 प्राण्याला वेळ तुम्ही देऊ नाही ना शकणार.
तर ह्याही गोष्टी कुठं ना कुठं घडत असतात. तुम्हाला माहीत नाही तुम्ही 5 खरेदीसाठी जाता किंवा 10 खरेदीसाठी जाता, तर तसं नसते. प्रत्येकाचा विचार आता सुरूला महाग आहे म्हटल्यावर तुमचा विचार वेगळा असतो, पण परत जेव्हा स्वतःच्या दारामध्ये होईल तसं वाढवायचा विचार असतो, कमी करायचा कुठल्याच शेतकऱ्याचा विचार नसतो. खरी परिस्थिती सांगतो तुम्हाला. आजही बाकीच्या काही मेंढ्या आहेत त्या शेतकऱ्यांकडून तुम्ही बघा, कमीत कमी कदाचितच काही शेतकरी तुम्हाला भेटतील ज्यांच्यात 5-10 मेंढ्या आहेत. नाही तर सरासरी जे शेतकरी आहेत त्यांच्यात 20 मेंढ्या, एखादा नर, 25 मेंढ्या किंवा 30 मेंढ्या कमीत कमी, एखादा नर किंवा 2 नर, असं ह्याच्या पुढंच तुम्हाला भेटणार. 20च्या पुढंच मेंढ्या भेटतील. तर तसंच असतंय नारी सुवर्णचं पण. तुम्ही आता कमी करायचा विचार आहे, तुम्ही 1-2 घेताय, मान्य आहे, महाग आहे, असं आहे, किंवा लगेच एवढ्या खरेदी पण करू शकत नाही माणूस, पहिलं बघतं आणि मग घेण्याचं. पण ह्या गोष्टी असतात. तुम्हाला माझं बोलणं कडू लागत असेल, पण ह्या गोष्टी रिॲलिटी आहेत. काही मेंढ्यांना तुमच्यात 5 मादे आहेत, तर सरासरी वर्षातनं 2 वर्ष 3-3 पिल्लं म्हटलं तर होऊ शकतात. पण एखाद्या वर्षी एखाद्या त्याला धोका भेटतो, एकही मेंढी गाभण राहणार नाही, किंवा गाभण राहिल्या तर गाबडतील, किंवा एखाद्या मेंढीला 1च पिल्लं होईल, किंवा एखाद्या मेंढीला 2च पिल्लं होतील. तर अशाही गोष्टी घडत असतात. ह्या गोष्टी तुम्ही विचार करून व्यवस्थित केल्या पाहिजेत. म्हणजे लक्षात आलं. आधी तुम्ही मोठं गणित करता. सरासरी लोकांचा हाच हिशोब आहे की 2 पिल्लं होतील आणि 3 पिल्लं होतील, आणि मग 10 मादे झाली की 3, 20 मादे झाले की 3, 50 मादे झाले की 3, मग एवढे 10,000 रुपयांनी विकले, 15,000 रुपयांनी विकले, 18,000 रुपयांनी विकले, मग एवढे पैसे येतील मला. हा हिशोब करून चालत नसतोय भाऊ. कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला वाटला व्हिडिओ चांगला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि काय तुमचे विचार आहेत तेही सांगा. कुणालाचं मन दुखवायचं किंवा कुणाला ट्रोल करायचा माझा ह्यात मुळीच हेतू नाही. प्लीज तुम्हाला हात जोडून सांगतो, कारण जे पण आहे शेतकऱ्याच्या भल्यासाठी मी सांगितलेलं आहे. ह्या गोष्टी ह्या व्यवसायात चालतात, ही रिॲलिटी आहे. तुम्ही आता जरी मला काही वाईट म्हणत असला ना, तर पुढं 2-4 वर्षानं 5 वर्षानं तुमच्या ह्याच गोष्टी मी आज सांगतोय ना, ह्याच गोष्टी तुमच्या लक्षात येतील. मी दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.